तारीख होती 25 जून 1975. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणीबाणी जाहीर करतात आणि सर्वत्र शांतता पसरते. इंदिरा गांधींनी त्यावेळी आणीबाणी का लावली, त्याचे परिणाम काय झाले हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यावेळी त्यांच्या सरकारने घेतलेला निर्णय होता आणि त्याला आता जवळपास 49 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशात इतक्या प्रमाणात प्रश्न असताना केंद्र सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला आहे. याच्या सगळ्या गोष्टीवर नजर टाकणारा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. 25 जून 1975 साली आणीबाणी लावण्यामागे त्यावेळी अनेक कारणाने सांगण्यात येतात. त्याची देशाची अर्थव्यवस्था, देशातील वाढणारे वाद, तर इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध होणाऱ्या राजकीय षडयंत्र या मोडून काढण्यासाठी आणीबाणी लावण्यात आली असं म्हणलं जातं. आणीबाणी लागून 49 वर्ष पूर्ण झाली तरीही भाजपा आणि मित्रपक्ष आजही त्या मुद्द्यावर विरोधकांशी राजकीय कुस्ती खेळत आहेत. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक असे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय सुद्धा संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करावे लागतील. सगळ्यात पहिलं सांगायचं झालं तर नोटबंदी. नरेंद्र मोदी अबकी बार मोदी सरकार म्हणत पहिल्यांदा निवडून आले. आपल्या पहिल्याच टर्मला पंतप्रधान पदाचा कोणताही अनुभव नसताना 8 नोव्हेंबर 2016 साली नोटबंदी केली. हा निर्णय घेताना मोदींनी कोणालाही विश्वासात घेतलं नाही. अगदी आपल्या मंत्रिमंडळाला सुद्धा त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी भोगला आहे. त्यावेळी बँकेच्या बाहेर कित्येक लोकांनी उन्हा तान्हात थांबून आपला जीव गमावला. याची जबाबदारी कोण घेणार? खरं ते हाच दिवस सुद्धा आपण संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करायचा का केला पाहिजे? पुलवामा अटॅक आठवतो का? त्यावेळी आपले देशाचे रक्षण करणारे 40 जवान शहीद झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये 2019 साली सत्यपाल मलिक हे गव्हर्नर होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की पुलवामा अटॅकच्या आधी 2000 पेक्षा जास्त जवान जम्मू ते श्रीनगर असा प्रवास करणार होते. जवानांची संख्या जास्त असल्याने त्यावेळी गृहमंत्र्याकडे 5 विमानांची मागणी करण्यात आली. पण गृहमंत्र्यांनी ही मागणी केली नाही. नाईलाजाने 2000 पेक्षा जास्त जवान 78 गाड्यांमधून जम्मू काश्मीर वरून श्रीनगरला जात असताना 40 जवान शहीद झाले. हा अटॅक रोखला जाऊ शकला असता, पण मोदी सरकारमुळे 40 जवान शहीद झाले. कहर तर आपण हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला पाहिजे का? याचप्रमाणे राजकीय विश्वातही भाजपने संविधानाचा नेहमीच अपमान केला आहे. महाराष्ट्रात पक्षचोरी, आमदार फोडाफोडी या प्रकारच्या गोष्टी जेव्हा भाजपने केल्या त्यावेळी भाजपा संविधानाची हत्याच करत होतं. तो प्रत्येक दिवस आपण संविधानाचा हत्या दिवस म्हणून घोषित केला पाहिजे का? खरं तर भाजपा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने 40 आणि 50 वर्षापूर्वीच इतिहास काढून भांडण केल्याने देश पुढे जाणार नाही. देश चालवायचा असेल तर या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या देशाला पुढे घेऊन जायचे नियोजन केलं पाहिजे. असंच जर जुन्या उकाळ्या पाकाळ्या काढत बसलो तर देशाच्या विकासासाठी गती मंदावेल. तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.